हो, शाळा आपली जूनमध्ये सुरू होते आणि जूनमध्ये पावसाळा हा ऋतू चालू असतो, बरोबर? मग जेव्हा पावसामध्ये आपण घराबाहेर पडतो किंवा शाळेमध्ये जायला निघतो, तेव्हा आपण छत्री किंवा रेनकोट इत्यादींचा वापर करत असतो. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये आनंदी होणारे किंवा पावसामध्ये जास्त करून आपल्या बिळाबाहेर किंवा आपल्या घरट्याबाहेर पडणारे किंवा अ, मातीतून वर येणारे असे काही प्राणी आपल्याला दिसू लागतात. ते म्हणजेच मोर. मोर हा आनंदाने पावसामध्ये नाचत असतो. आपला पिसारा पूर्णपणे फुलवून तो पावसाचा आनंद घेत असतो. त्यानंतर गोगलगाय. गोगलगाय आपल्याला पावसाळ्यामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसत असतात. त्यानंतर गांडूळ. गांडूळ हे सुद्धा आपल्याला सहजासहजी पावसाळ्यामध्ये बघायला मिळतात. ते आपल्या घरात सुद्धा आपल्याला पावसाच्या पाण्यामुळे आलेले दिसतात किंवा आपल्या बाथरूममध्ये, आपल्या वॉशरूममध्ये ते आपल्याला कधी-कधी दिसून येतात. त्यानंतर बेडूक. बेडूक हा प्राणी सुद्धा आपल्याला पावसाळ्यामध्ये नेहमी दिसत असतो. जेव्हा पावसाळा सुरू होतो, तेव्हा हा बेडकाचा डराव-डराव असा आवाज कंटिन्यू आपल्या कानामध्ये घुमत असतो. म्हणजे नेहमी पावसाळा जेव्हा सुरू होतो, तेव्हा बेडूक जास्त प्रमाणात आपल्याला दिसतात. आता असं नाही की हे प्राणी एरवी इतर ऋतूमध्ये नसतात का? तर असं नाही. ते इतर ऋतूमध्ये सुद्धा असतात. पण पावसाळ्यामध्ये हे जसं मी सांगितलं हे आपल्या बिळातून किंवा आपल्या घरट्यातून बाहेर जास्त पडतात. म्हणून हे प्राणी आपल्याला पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. मग याच बेडकाची एक कविता किंवा बेडूकचं वर्णन सांगणारी आणि बेडकाशी गप्पा मारणारी एक मुलगी इथे बेडकासाठी एक कविता आपल्याला सांगणार आहे. ठीक आहे. कविता 5वी डराव डराव आणि या कवितेचे कवी आहेत ग.ह. पाटील. आता ही कविता बेडकावर आधारित आहे. म्हणजेच तुमच्यासारखीच एक छोटीशी मुलगी एका बेडकाबरोबर गप्पा मारत आहे आणि ती त्याला काहीतरी प्रश्न विचारते आहे, काहीतरी सांगत आहे. ते आपण या कवितेमध्ये अभ्यासणार आहोत. बघा कविता 5वी डराव डराव. आधी आपण ही कविता छान म्हणणार आहोत आणि नंतर आपण याचं भावार्थ बघणार आहोत. ठीक आहे. डराव 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 का ओरडता उगाच राव. डराव 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 का ओरडता उगाच राव. पत्ता तुमचा नव्हता काल कोठून आला सांगा नाव. डराव 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 का ओरडता उगाच राव. धो धो पाऊस पडला फार तुडुंब भरला पहा तलाव. धो धो पाऊस पडला फार तुडुंब भरला पहा तलाव. सुरू झाली आमची नाव आणिक तुमची डराव डराव. डराव 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 का ओरडता उगाच राव. बटबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव. बटबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय ही घ्या छत्री ही घ्या नाव. डराव 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 का ओरडता उगाच राव. जागा ठाजा आपुला गाव आणि थांबवा डराव डराव. जागा ठाजा आपला गाव आणि थांबवा डराव डराव. डराव 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 का ओरडता उगाच राव. आता बघा इथे कवितेमध्ये ती जी छोटीशी मुलगी आहे ती बेडकाला काही प्रश्न विचारत आहे. काय विचारत आहे तर डराव 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 का ओरडता उगाच राव. म्हणजे ती त्या बेडकाला म्हणते की बघा बेडूक कसा सतत आपला डराव 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 ओरडतच असतो. मग ती मुलीला सुद्धा प्रश्न पडला आहे की हा बेडूक उगीचच का ओरडत असतो सतत डराव 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 डराव. आणि म्हणूनच ती त्या बेडकाला प्रश्न विचारत आहे. ती काय म्हणते की डराव 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 का ओरडता उगाच राव. राव म्हणजे बेडकाला म्हटलं आहे तिने. राव या नावाने तिने बेडकाला हाक मारली आहे की का तुम्ही उगाच ओरडत राहता. आणि ती पुढे विचारते की पत्ता तुमचा नव्हता काल कोठून आला सांगा नाव. म्हणजे कालपर्यंत तुमचा कुठेच पत्ता नव्हता. म्हणजे तुम्ही कुठेही दिसत नव्हता. तुमचा कुठेही आवाज नव्हता.
आणि अचानक तुम्ही कुठून आला आहात आणि तुमचं नाव तरी काय आहे? असं ती मुलगी बेडकाला विचारते. पुढे ती म्हणते, "धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. सुरू जाहली आमची नाव, आणिक तुमची डराव डराव." तर ती पुढे काय सांगते की धो धो पाऊस. धो धो पाऊस म्हणजे अतिशय जोराचा पाऊस, मुसळधार पाऊस, भरपूर पाऊस, खूप पाऊस पडला आहे आणि तुडुंब भरला तलाव. तलाव म्हणजे तळ. जसं चित्रामध्ये दाखवले बघा मी तळ, किंवा त्याला आपण मराठीमध्ये तलाव किंवा तळ असे दोनही शब्द वापरले जातात. तुडुंब भरणे म्हणजे काय? पूर्ण भरलाय, भरून तो वाहायला लागलाय. म्हणजे हा तलाव जो आहे तो संपूर्ण भरून आता वाहायला लागलाय आणि त्या तलावामध्ये आमची नाव सुरू झालेली आहे. आपण नाही का पाऊस पडल्यानंतर आपण कागदी होड्या बनवतो किंवा नाव बनवतो. नाव म्हणजे काय? होडी किंवा बोट. तर ही जी नाव आहे ती आम्ही पावसाळ्यामध्ये बनवतो आणि ती ती सुद्धा आमची आता सुरू झाली आहे आणि त्याचबरोबर तुमची ही डराव देखील सुरू झालेली आहे. आणिक म्हणजे काय? आणि. आणिक म्हणजे काय? आणि. आमच्या नावेबरोबर किंवा आमच्या होडीच्या खेळाबरोबर तुमची डराव देखील सुरू झालेली आहे, असं ती मुलगी बेडकाला सांगत आहे. पुढे ती म्हणते, बटबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. काय सांगते की बटबटीत डोळ्यांचे ध्यान. आता बेडकाचे डोळे कसे असतात? एकदम मोठे, बटबटीत म्हणजे काय? विद्रूप किंवा घाणेरडे दिसतात, असे बाहेर आल्यासारखे दिसतात. आपण कधी बेडकाला कधी पाहिलं असेल तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल. इथे चित्रात सुद्धा तुम्ही पाहू शकता की बेडकाचे डोळे अतिशय मोठाले, विद्रूप आणि विचित्र असतात आणि आपल्याला त्याची थोडीशी भीती वाटते. ते थोडेसे मोठे आणि असे बाहेर आलेले असतात. म्हणून ती काय म्हणते की बटबटीत डोळ्यांचं ध्यान आहे तुमचं, ते अतिशय विचित्र दिसतं. कसं दिसतं? विचित्र दिसतं, घाणेरडं दिसतं. आणि मग ती काय पुढे म्हणते की सांगा तरी तुमच्या मनात काय आहे? तुम्ही का आला आहात? तुम्ही काय करा, ही छत्री घ्या, ही नाव घ्या आणि जा गाठा जा आपुला गाव. आणि काय करा, तुमच्या गावाला निघून जा. जा गाठा जा आपुला गाव म्हणजे गाठणे म्हणजे काय? जाऊन पोहोचणे. तुम्ही ही छत्री घ्या, ही नाव घ्या आणि आपल्या गावाला जाऊन परत पोहोचा. आणि काय करा, तुमची ही डराव एकदाची थांबवा. काय सांगते ती? तुमची ही जी डराव सतत चालू असते ती तुम्ही आता थांबवा. ठीक आहे. तर मुलगी बेडकाला काय देऊ करते? ती छत्री देते आणि तिने बनवलेली कागदाची नाव किंवा होडी सुद्धा देते आणि म्हणते की जा तुम्ही आता ह्या होडीमध्ये बसून ही छत्री घेऊन तुम्ही तुमच्या गावाला निघून जा आणि तुमची ही जी सततची डराव आहे ती थांबवा. बघा, काही नवीन शब्द इथे आपल्याला आलेले आहेत. डराव म्हणजे बेडकाचा आवाज. ओरडणे म्हणजे मोठ्याने बोलणे. तुडुंब म्हणजे काठोकाठ. तलाव म्हणजे तळे. नाव म्हणजे होडी. आणिक म्हणजे आणि. आता इथे बघा, या कवितेमध्ये नाव हा शब्द 2 वेळेस आलेला आहे. बरोबर? आधी जेव्हा ती बेडकाला विचारते, सांगा तुमचं नाव काय आहे? बरोबर? जेव्हा पहिल्या कडव्यामध्ये ती विचारते, इथे सांगा नाव. कोठून आला? सांगा नाव. तुम्ही कोठून आला आहात? तुमचं नाव सांगा. असं ती प्रश्न इथे विचारते. म्हणजे ती त्याचं नाव विचारते. आणि नंतर इथे जेव्हा ती म्हणते, की सुरू जाहली आमची नाव. आता इथे जी नावाचा अर्थ आहे तो वेगळा आहे आणि जेव्हा ती त्याचं नाव विचारते तिथे त्याचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे नाव हा शब्द या कवितेत 2 अर्थाने आलेला आहे. पहिला म्हणजे, एक मिनिट हां. पहिला आलेला आहे नाव म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, प्राण्याचं, पक्ष्याचं, वस्तूचं नाव म्हणजेच नाव. जसं आपण एकमेकांना विचारतो, "तुझं नाव काय आहे?" तर तेव्हा आपण आपलं स्वतःचं नाव सांगत असतो. त्याला सुद्धा नाव हा शब्द वापरतात. आणि दुसरा आलेला आहे नाव म्हणजे होडी किंवा त्याला आपण इंग्रजीमध्ये बोट असं
म्हणतो त्याला सुद्धा मराठीमध्ये नाव हा शब्द वापरला जातो. म्हणजे नाव म्हणजे होडी किंवा बोट आणि नाव म्हणजेच व्यक्ती, प्राणी, पक्षी, वस्तू यांचे नाव. म्हणून नाव हा शब्द या कवितेमध्ये 2 अर्थांनी आलेला आहे आणि 2 वेळेस आलेला आहे. पुढे प्रश्न कविता म्हणायची आहे. What teacher? कविता म्हण. कविता. डराव 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 का ओरडतायत उगाचच राव, पत्ता तुमचा. What is this teacher? नव्हता. नव्हता काल कुठून आला सांगा ना. धो धो पाऊस पाऊस तुडुंब भरला. डराव डराव का ओरडतो उगाच राव, पत्ता तुमचा नव्हता काल कुठून आला सांगा ना. धो धो पाऊस पडला फार, तुडुंबून भरला पहा तलाव. सुरू जाहली अमुची नाव, आणिक तुमची डराव डराव. बटबटीत डोळ्याने ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. जा घाटा जा आपुला गाव, आणि थांबवा डराव डराव. ओके, म्यूट युअरसेल्फ. तनिष्का वागचौरे, अनम्यूट युअरसेल्फ. तनिष्का, रीड शब्दार्थ बेटा. Teacher, your voice is not coming. रीड शब्दार्थ. Yes, teacher. Soft sound. ओरडणे, मोठ्याने बोलणे. To shout. तुडुंब काठोकाठ full of. तलाव तळे pond. नाव होडी boat. आणिक आणि and. Thank you, teacher. म्यूट युअरसेल्फ. Yes. नेक्स्ट जागृती, अनम्यूट युअरसेल्फ. Yes, teacher. रीड. नाव हा शब्द या कविताते 2 अर्थ आला है. अर्थाने आला है. नाव व्यक्ती, पक्षी, वस्तू याची नाव. होडी. ओके, म्यूट युअरसेल्फ. मनस्वी. येस टीचर. प्रश्न उत्तर वाचा. खाली प्रश्नांची उत्तर एक वाक्यात लिहा. डराव डराव आवाज कोळी करतो, डराव डराव आवाज बेडूक करतो. तलाव का भरला, धो धो पाऊस पडला म्हणून तलाव तुडुंब भरला. बेडकाचे डोरे कसा आहे, बेडकाचे डोरे बटबटीत आहे. थँक्यू टीचर. नेक्स्ट अर्णव कांबळे. जोड्या लावा वाचा. जोराचा पाऊस, धो धो पाऊस. बेडकाचे मोठे डोळे, बटबटीत डोळे. पूर्ण भरलेला तलाव, तुडुंब भरला तलाव. स्वतःच्या गावी परत जा, गाठा आपुला गाव.
व्हेरी गुड. म्यूट युअरसेल्फ. पाण्यातून पावसा प्रवास. प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात? उत्तर, पाण्यातून प्रवास करण्यासाठी होडी, जहाज, बोट ही साधने वापरतात. व्हेरी गुड. म्यूट युअरसेल्फ. थँक्यू टीचर. मयांक अंगणे. येस टीचर. रीड बेटा. पावसात भिजू नये यासाठी तुम्ही काय 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 वापरतात? उत्तर, पावसात भिजू नये यासाठी आम्ही छत्री, रेनकोट आणि रेनी शीटर रेन वापरतात. शीटर वापरतो. व्हेरी गुड. म्यूट युअरसेल्फ नाव.